पण मग मागच्या वेळेला बघितलं ना सेक्शन 10 मध्ये गुड्सचं बघितलं ना, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. यामध्ये काय होतं की वेन द गुड्स आर सप्लाइड ऑन बोर्ड अ कन्व्हियन्स इन्क्लुडिंग व्हेसल, एअरक्राफ्ट, ट्रेन, मोटर व्हेकल, द प्लेस ऑफ सप्लाय शाल बी द लोकेशन ॲट विच सच गुड्स आर टेकन ऑन बोर्ड. गुड्स ज्या ठिकाणी गाडी चढवली जातील, प्लेस ऑफ सप्लाय तेच आहे. A person purchase a power bank from the in-flight shopping catalogs on board a flight traveling from Kolkata to Hyderabad. The airline has a registered place of business in Kolkata and a power bank is taken on board the flight in Kolkata. मग इथे प्लेस ऑफ सप्लाय काय होता? कोलकाता. ट्रेन आहे ही मुंबईहून दिल्लीला चालली आणि ट्रेन बस जे काय असेल काही वस्तू त्या ट्रेनमध्ये बसमध्ये विकल्या जात असतील तर जिकडे त्या गाडीत चढवल्या प्लेस ऑफ सप्लाय तिकडेच आहे. जर मुंबईहून दिल्लीला गाडी चालली आहे तर मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, मग पुढे गुजरात आहे, मग पुढे राजस्थान आहे आणि मग पुढे दिल्ली आहे. सप्लाय कुठे पण हो, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र. आणि गुड्स कुठे चढवले? महाराष्ट्रात. ओके, हे गुड्स आहेत. पण सर्व्हिस जर असेल तर सर्व्हिस असेल, सर्व्हिस सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हियन्स. सर्व्हिस असेल यामध्ये सर्व्हिसला काय होईल? जसं गुड्सला बघितलं आपण तसंच पाहिजे ना. लोकेशन ऑफ द फर्स्ट शेड्यूल पॉइंट ऑफ डिपार्चर ऑफ द कन्व्हियन्स फॉर द जर्नी. काय दिलंय? प्लेस ऑफ सप्लाय काय दिलंय? लोकेशन ऑफ द फर्स्ट शेड्यूल. तिथे रेसिपियंट B2B B2C काय बघायचं नाही. रेसिपियंट कोणी असो, सर्व्हिस कुठे असू शकते? ट्रान एअर लिमिटेड रजिस्टर इन दिल्ली सप्लाईज फूड ऑन बोर्ड इट्स फ्लाइट फ्रॉम दिल्ली टू केरला वाया मुंबई. दिल्ली टू केरला वाया मुंबई आहे. फॉर द कॅटरिंग सर्व्हिस प्रोव्हाइडेड, कॅटरिंग सर्व्हिस झाली ना, प्रोव्हाइडेड बाय ट्रान एअर लिमिटेड. लोकेशन ऑफ सप्लायर दिल्ली. प्लेस ऑफ सप्लाय ॲज द फर्स्ट पॉइंट ऑफ डिपार्चर ऑफ द फ्लाइट दिल्ली आहे. द प्लेस ऑफ सप्लाय इज दिल्ली. CGST AGST इंटरस्टेट सप्लाय टॅक्सेस ॲप्लिकेबल CGST आणि दिल्ली. गुड्सला पण तसंच आहे, सर्व्हिसला पण तसंच आहे. तर बघा हे जे आहे ना, जे ह्या सगळं शिकवलं सांगितलं जातं त्यातले बारकावे तुम्हाला तेव्हाच कळतात तर तुमच्यासमोर काहीतरी केस स्टडी येतात. तर हे तसं एक बुक आहे, फक्त क्वेश्चन बँक आहे, क्वेश्चन्स आहे. आणि या क्वेश्चनमध्ये जेव्हा वाचतो तेव्हा बघायला लागतं हे नक्की प्लेस ऑफ सप्लायच आहे, मग कुठल्या सेक्शनचं आहे, मग तो सेक्शन तुम्ही नव्याने वाचता, परत वाचता आणि मग तिथे होताना हे 12-11 मधलं आहे कारण हे असंच आहे. रिम्युएबल प्रॉपर्टी सर्व्हिस आहे, मग हे 12-3 मधलं आहे. मग तिकडे काय दिलं आहे, मग ते परत वाचतो, इथलं एक्झाम्पल वाचतो, मग इथला क्वेश्चन वाचतो, मग इथे काय उत्तर आहे ते वाचतो, तुम्हाला क्लिअर होतं. समजलं ना काय? लॉ हा किचकटच असतो. तुम्हाला बेसिक प्रोविजन कळली तर तुम्हाला त्यातले बारकावे अशा प्रकारे तुम्ही जर क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केले जे तुमच्याकडे ज्या केस स्टडी येतील त्या सिमिलर असतील तसे क्वेश्चन यामध्ये ड्राफ्ट केले असतात. आता जे लोक हे एक्झाम देतात CAची, CA इंटर, CA फायनल, ती काय करतात, पहिले कोर्स शिकून घेतात, त्यानंतर असा क्वेश्चनर सॉल्व्ह करतात. क्वेश्चनर सॉल्व्ह केला तर असे सिमिलर क्वेश्चन एक्झाममध्ये येतात. तरी पण एवढं करून पण कोणी व्यक्ती पहिल्या अटेम्प्टमध्ये CA होईल नॉट नेसेसरी. जर रिझल्ट याचा 22% लागतो, 20% लागतो, आणखी कमी पर्सेंट लागतो, म्हणजे 100 ते 20 लोक पास होतात, 80 लोक नापास होतात. कारण तर ती प्रॉपर समजून घेत नाही. प्रॉपर समजून घेण्याकरता तुम्हाला मी फक्त एकदा सांगितलं, तुम्ही एकदा ऐकलं, तुम्हाला फक्त काहीतरी कन्सेप्ट कळला, हा असं काहीतरी प्लेस ऑफ सप्लाय असतं. पण त्यातले बारकावे तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी क्वेश्चनर सॉल्व्ह कराल. फक्त एकदा ऐकून होणार नाही, अनेक वेळा ते वाचायला लागेल, अनेक वेळा ऐकायला लागेल. आता जर तुम्ही हा टॉपिक घेतला प्लेस ऑफ सप्लाय, यूट्यूबला गेलात तर तिकडे अनेक लोकांची व्हिडिओ तुम्हाला मिळतील प्लेस ऑफ सप्लाय सेक्शन 10 वरती 12 वरती.
तीच तरतूद आहे, पण सांगण्याचे एक्झाम्पल वेगळे असतील, त्याची शैली वेगळी असतील, त्याचा अनुभव वेगळा असेल, त्यामुळे त्याचं बोलणं वेगळं असेल. तुम्हाला माझ्या बोलण्यातून थोडंफार कळलं असेल. माझ्याच बोलणं तुम्ही 4 वेळा ऐकाल, तुम्हाला कंटाळा येईल. तुम्ही वेगवेगळ्या लोकांचं ऐकाल तर तुम्हाला क्लॅरिटी येईल. तुम्हाला जो टॉपिक टफ वाटतो तर तुम्ही 2-4 वेळा जेव्हा ऐकाल तेव्हा तो टॉपिक तुमचा क्लिअर होईल. एकदा ऐकून क्लिअर 100% होणार नाही. आणि याच्यामध्ये लॉ कधी असा सरळ लिहिलेलाच नसतो, कारण लोक सरळ नसतात, माणसं सरळ नसतात, परिस्थिती ही सरळ नसते, ती चॅलेंजिंगच असते. त्यामुळे मग अशा प्रकारे तरतुदी येतात. आता पुढचा टॉपिक येत आहे सर्व्हिस आहे टेलिकम्युनिकेशन. आता टेलिकम्युनिकेशन पहिले आपल्याकडे फक्त लँडलाईन फोन होते, बरोबर आहे ना. मोबाईल फोन आले, फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन, लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल और डिश अँटेना. काय दिलंय हे जर असेल तर फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन आहे, लीज सर्किट आहे, इंटरनेट लीज सर्किट आहे, केबल किंवा डिश अँटेना आहे. हे कुठल्या तरी जागेवरती फिक्स होईल ना, हे मुवेबल नाही, एका जागी फिक्स आहे. लोकेशन वेअर द टेलिकम्युनिकेशन लाईन, लीज सर्किट और केबल कनेक्शन और डिश अँटेना इज इन्स्टॉल फॉर रिसिप्ट ऑफ सर्व्हिस. सर्व्हिस घेण्याकरता प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, ती जागा, ते लोकेशन जिकडे फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन दिलेली आहे किंवा लीज सर्किट दिलं आहे, इंटरनेट लीज सर्किट दिलं आहे किंवा केबल किंवा डिश अँटेना जिकडे इन्स्टॉल केलं आहे ती जागा प्लेस ऑफ सप्लाय. ओके, परिस्थिती वेगळी आहे. आता दुसरी परिस्थिती काय, पोस्टपेड मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट सर्व्हिस. पोस्टपेड मी किती वापरलं आहे त्यावर मला बिलिंग होईल. ओके, आता ज्या वेळेस मी सप्लायरकडे जाईन त्याला सांगेन की मला काय पाहिजे, एक लाईन टाकून द्या माझ्या घरामध्ये, माझ्या ऑफिसमध्ये. तो बोलेल तुमचा ॲड्रेस लिहून द्या, हा फॉर्म भरा, तुमचं नाव ॲड्रेस द्या, डॉक्युमेंट प्रूफ काहीतरी द्या. मग लोकेशन ऑफ बिलिंग ॲड्रेस काय असेल, रिसिपियंट ऑफ सर्व्हिसेस. ही सर्व्हिस प्रोव्हायडरला काय मिळतो, रिसिपियंटचा ॲड्रेस पाहिजे ना, की जिकडे येऊन आम्हाला काय करायचं आहे, पोस्टपेड मोबाईल कनेक्शन तुम्हाला द्यायचं आहे. बिल कुठे पाठवू आम्ही, ॲड्रेस कुठे तुमचा. व लोकेशन ऑफ बिलिंग ॲड्रेस द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इन रेकॉर्ड्स ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस. जर ॲड्रेस नाही उपलब्ध तर लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस इफ द ॲड्रेस इज नॉट अवेलेबल. त्याच्यासाठी पोस्टपेड मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट सर्व्हिस. कळलं एवढं. आणखीन काय वेगळं असू शकतं, प्रीपेड मोबाईल कनेक्शन. प्रीपेड मोबाईल कनेक्शन आहे, ओके. इंटरनेट सर्व्हिस अँड DTH सर्व्हिस, रिचार्ज कुपन, वाउचर्स, नेट पॅक हे मिळतं. तर समजा मी DTH सर्व्हिस घेतो तर मला 1 वर्ष फ्री मिळते. त्याच्यानंतर मला मग काय मंथली प्लॅन पाहिजे, क्वार्टरली प्लॅन पाहिजे, तर मग जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते मला प्लॅन देतात. मोबाईलचं कसं आहे, तुम्ही मुंबईला असाल रिचार्ज कराल, मुंबईला कराल, गावाला गेलात जर तुम्हाला रिचार्ज करायची गरज पडेल गावाला करा. आता जो रिचार्ज कुपन प्रोव्हाइड करतो किंवा ते रिचार्ज करून देतो तो काय बघेल, तुमचं कुठल्या बेसिसवरती टॅक्स लागेल. सेम राज्य ठीक आहे, CGST GST. जर वेगळ्या राज्यामध्ये गेलं तर काय होईल, टॅक्स कुठला लागेल. सर्व्हिसेस प्रोव्हाइड थ्रू अ सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्युटर ऑफ सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल कार्ड और रिचार्ज वाउचर हे असेल ॲड्रेस ऑफ द सेलिंग एजंट. सेलिंग एजंटला काय दिलं आहे, ऑथॉरिटी दिली आहे की रिचार्ज करा. तर तो रिसेलर, डिस्ट्रीब्युटर ॲट द टाइम ऑफ सप्लाय सर्व्हिस देईल ॲड्रेस ऑफ द सेलिंग एजंट. सेलिंग एजंट ज्या ॲड्रेसवर आहे प्लेस ऑफ सप्लाय तो ॲड्रेस आहे. रिसिपियंट कोणी असो, कुठलाही असो, प्रिपेड आहे ना, रिचार्ज करायचं आहे ना, सेलिंग एजंट जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर सप्लाय झाला आहे, प्लेस ऑफ सप्लाय तो ॲड्रेस. लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस इफ द ॲड्रेस इज नॉट अवेलेबल. पहिले काय दिलं आहे, ॲड्रेस ऑफ द सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्युटर ॲट द टाइम ऑफ सप्लाय. त्यांच्या थ्रू सप्लाय होतो, त्यांचा ॲड्रेस जो आहे त्या ॲड्रेसवर सप्लाय झाला. लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस इफ द ॲड्रेस इज नॉट अवेलेबल. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एनी पर्सन टू फायनल सबस्क्रायबर, लोकेशन वेअर सच प्री पेमेंट इज रिसिव्ड और सच वाउचर्स आर सोल्ड. एक काय दिलं आहे,
सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड थ्रू एजंट. दुसरं काय, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू एनी पर्सन टू फायनल सबस्क्रायबर. जर फायनल सबस्क्रायबरचा ॲड्रेस असेल, लोकेशन वेअर द सच प्रीपेमेंट इज रिसिव्ड और सच वाउचर्स आर सोल्ड. अदर केसेस, द ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ॲज पर द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस, लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस इफ ॲड्रेस इज नॉट अवेलेबल. आपण ऑनलाईन रिचार्ज करतो, ऑनलाईन रिचार्ज प्रोव्ह्यूमध्ये काय दिलं आहे, प्रिपेड सर्व्हिसेस द पेमेंट फॉर विच इज मेड थ्रू इंटरनेट बँकिंग अदर इलेक्ट्रॉनिक मोड ऑफ पेमेंट, लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इन द रेकॉर्ड्स ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या आहेत, त्या कशा कशा प्रकारे दिल्या जातात, विकल्या जातात, त्यानुसार तरतुदी करायला लागतात. मग जेवढे जास्त मोड आहेत सर्व्हिस देण्याचे, तेवढे कॉम्प्लिकेशन्स तरतुदीमध्ये वाढणार. तेच आहे ना आता इकडे, की तुम्ही प्रीपेड मोबाईल कनेक्शन आहे तुमच्याकडे, प्रीपेड मोबाईल आहे, मग तिकडे इंटरनेट बँकिंग थ्रू दिला तिकडे तुमचा जो ॲड्रेस आहे ते दिला ना तिकडे, की लोकेशन वेअर लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस द रेकॉर्ड ऑफ सप्लायर. मी जेव्हा कमिशन घेतलं, तुमचं आधार कार्ड दिलं असेल, काय दिलं असेल, कंपनीला माहिती आहे की तुम्ही कुठे आहे वापरताय, तुम्ही इंटरनेट बँकिंग थ्रू करताय, त्यांच्याकडे ॲड्रेस आहे त्या रेकॉर्डला. पण रिचार्ज कुपन जो विकतोय तो काय, त्याच्याकडे काय काहीच नाही ना. मग तिकडे जो सेलिंग एजंटचा ॲड्रेस आहे तिकडे कसं आहे, तुम्ही थोडंसं आहे ना, जेव्हा प्रोव्हिजन आपण वाचतो तेव्हा जर मला लॉ फ्रेम करायचं आहे, मी काय करू शकतो, मला सगळ्यांना न्याय द्यायचं तर मी काय करू शकतो. तुम्ही अशा अँगलनी बघा, विचार करायला गेलात ना, मग तुम्हाला समजतं की नाही बरोबर केलं, त्यांनी असाचा विचार केला, त्यांनी काय थॉट त्याच्यामागे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. Telecommunication services are divided into 3 categories. एक services provided using a fixed television line, lease circuit, internet lease circuit, cable dish antenna, postpaid mobile connection, prepaid mobile connection. फिक्स लाईन, पोस्टपेड, प्रीपेड. मग त्यानुसारच हे सगळं आता बघितलं आपण, तशी आणखी इथे एक्झाम्पल दिलेली आहे. बँकिंग किंवा फिनान्शियल, बँकिंग, फिनान्शियल, इन्शुरन्स सर्व्हिस. एक इन्शुरन्स आहे, financial services. Banking and other financial services including stock broking. Location of recipient of service. If recipient location not known, then location of supplier. Insurance services. B2B है, location of such supplier, such person. Otherwise, location of the recipient of service. Insurance company काढते, एम्प्लॉईज करता किंवा कुठल्याही वस्तू करता, मग त्या B2B बेनिफिट त्याला मिळाला पाहिजे, त्याला ITC मिळाला पाहिजे इन्शुरन्स सर्व्हिस घेणाऱ्याला. बँकिंग अदर फायनान्शियल सर्व्हिसेस, इथे टाईप ऑफ रिसिपियंट बघितला जात नाही. लोकेशन ऑफ द रिसिपियंट इन द रेकॉर्ड्स ऑफ द सप्लायर. इफ द लोकेशन ऑफ द रिसिपियंट इज नॉट इन द रेकॉर्ड्स ऑफ द सप्लायर, प्लेस ऑफ सप्लाय विल बी द लोकेशन ऑफ द सप्लायर. तर इथे सप्लाय जो होईल हा इंट्रास्टेटच होईल, बँकिंग किंवा फिनान्शियल. मोना रेसिडिंग इन महाराष्ट्र हॅज अन अकाउंट इन श्री सूर्य कोऑपरेटिव्ह बँक लिमिट रजिस्टर्ड इन गुजरात. ओके, residing in Maharashtra. In the records of the bank, the address of Mona is of her parents' home in Gujarat. Or the banking service provided by Sri Surya Cooperative Bank. Location of supplier Gujarat, place of supply Gujarat, intrastate supply CGST AGST. असंच आहे. आता कुठली बँक असेल ती बँक प्रत्येक ठिकाणी रजिस्टर असते आणि तिथे ती सर्व्हिस जेव्हा देते तेव्हा तिकडे बँक CGST AGSTच लागेल. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये राहतोय तर मी काही गुजरातमध्ये अकाउंट नाही काढणार नाही ना, मी महाराष्ट्रामध्येच काढीन ना. इन्शुरन्स सर्व्हिस रजिस्टर्ड पर्सन असेल
Allied Fire Insurance Corporation registered in Uttar Pradesh provide the fire insurance services to Ganesh Hardware registered in Uttar Pradesh. CGST AGST इन्शुरन्स कंपन्यांचं पण असंच आहे की ते प्रत्येक स्टेटमध्ये रजिस्टर असतील. तिथला रेसिपेंट आला का CGST AGST येईल. अनरजिस्टर्ड पर्सन आहे, लोकेशन ऑफ द रेसिपेंट इन द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर. Advertisement services, service to state government, central government. Advertisement service to state government or central government, statutory body or local authority for identifiable states and the value of such supply identifiable to each state. Proportion, with of supply proportion to amount attributable to service provided by way of dissemination in the रिस्पेक्टिव्ह स्टेट ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल कुठल्या स्टेटला कशा प्रकारे किती अमाऊंट सर्व्हिस असेल त्याप्रमाणे ती अमाऊंट येईल. लोकल अथॉरिटी दिली आहे त्यामध्ये. तर लोकल अथॉरिटी म्हणजे काय? पंचायत, म्युन्सिपाल्टी, म्युन्सिपल कमिटी, कंटोनमेंट बोर्ड, रिजनल काउन्सिल, डेव्हलपमेंट बोर्ड, रिजनल काउन्सिल, हे सगळं लोकल अथॉरिटीमध्ये येतं. तर हे आपण जे सेक्शन बघितले यामध्ये तुम्ही बघाल 12.2 हा डिफॉल्ट आहे. 12.5, 12.7, 12.8, 12.9 आणि 12.13 याच्यामध्ये POS लोकेशन ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन. प्लेस ऑफ सप्लाय रजिस्टर्ड पर्सनचा असेल तर प्लेस ऑफ सप्लाय रजिस्टर्ड पर्सनचा येईल या तरतुदीनुसार. आणि 12.3, 12.4, 12.6, 12.10 काय त्यातनं ऑब्झर्व होतं हे दिलेलं. प्लेस वेअर इमूवेबल प्रॉपर्टी इज लोकेटेड बघितलं ना आपण. CGST AGST येईल. रेस्टॉरंट, कॅटरिंग, पर्सनल ग्रूमिंग, प्लेस वेअर इव्हेंट ॲक्च्युअली परफॉर्म, CGST AGST येईल. ॲडमिशन टू इव्हेंट, प्लेसेस वेअर इव्हेंट ॲक्च्युअली हेल्ड और पार्क इज लोकेटेड. सर्व्हिसेस ऑन बोर्ड कन्व्हियन्स includes vessels and aircraft. फर्स्ट शेड्यूल पॉईंट हे सगळीकडे काय येणार आहे? रेसिपियंट कोणी असो CGST AGST येईल, कारण त्या ठिकाणी काय येतोय तो इव्हेंट येतो, सर्व्हिस दिली जाते. लीगल सर्व्हिस, बँकिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिस. पहिल्यांदा तुम्ही ऐकता ना तुम्हाला ह्याच्यामध्ये काय असं आनंददायक काय नाही आहे, बोरिंग असेल. पण एक माहिती असलं पाहिजे, कानावरती पडलेलं असलं पाहिजे. जर आलं तुम्ही कामाला तर मग तुम्ही तेव्हा आणखीन त्याचा स्टडी करू शकता. प्लेस ऑफ सप्लाय माहितीच नाही आहे असं नको व्हायला. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस ह्या ज्या प्रोव्हिजन आहेत आपण जे सेक्शन बोलतोय आता हे IGST मधले आहे. हे 7 मध्ये दिलंय. इंट्रास्टेट सप्लाय कशाला म्हणतात? 8 मध्ये दिलंय. इंटरस्टेट 7 मध्ये, 8 मध्ये इंट्रास्टेट सप्लायज टू ट्रेडेबल वॉटर. मग पुढे हा सेक्शन 10 आहे. यामधले 5 सेक्शन घेतले आपण. इथे 5 आहेत, ABCDE. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. 11 मध्ये इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल? इम्पोर्टेड इनटू इंडिया शॅल बी द लोकेशन ऑफ द इम्पोर्टर. ओके. आणि एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया शॅल बी लोकेशन ऑफ आउटसाइड इंडिया. एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया शॅल बी द लोकेशन ऑफ आउटसाइड इंडिया. प्लेस ऑफ सप्लाय यात काय कॉम्पिटिशन नाही आहे. हे 12व आत्ता बघितलं आपण. ओके. आता हा जे आहे जे बघता तुम्ही याचे रूल पण आहेत. हे रूल नाही घेतले, याचे रूल पण आहेत. रूल्सला गेला रूल 3
हे ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं ना आता आपण, त्याचं अपॉर्च्युनिमेंट कसं होईल. जर वेगवेगळ्या स्टेटमध्ये गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाईज दिलेली आहे तर त्याचं अपॉर्च्युनिमेंट कसं होईल, त्याचा हा रूल आहे. एवढा मोठा रूल आहे त्याचा. ओके. रूल 3, रूल 4, 12(3) सर्व्हिसेस डायरेक्टली इन रिम्युएबल प्रॉपर्टी. मग त्यामध्ये अपॉर्च्युनिमेंट कसं करायचं, एकाहून जास्त स्टेटमध्ये झालं तर कसं करायचं. त्याचे 3 ऑप्शन आहेत, 1 2 3 5. 12(7), 12(7) मध्ये इथे काय होतं 12(7) मध्ये. कशा करता रूल आहे ऑर्गनायझिंग ऑफ इव्हेंट. एकाहून जास्त स्टेटमध्ये असेल तर कशा प्रकारे त्याची व्हॅल्यू येईल. जर ॲग्रीमेंट असेल त्यात ठरलं ती व्हॅल्यू येईल. ॲग्रीमेंट नसेल तर कशी वाटणी करायची ते तिकडे दिले. ते 12-11 साठी टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्लीज सर्किट इन्स्टॉल केलंय काय. ठीक आहे, मी घेतले नाही ह्याच्यावरती, मी गेलो नाही. जस्ट मला तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू द्यायचा होता की प्लेस ऑफ सप्लाय गुड्स काय, प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिस काय, तेवढे पॉईंट मी त्याच्यात कव्हर केले. 60 तासामध्ये जेवढे टॉपिक आपण ठरवले तेवढे 60 तासामध्ये सगळे टॉपिक काय डिटेलमध्ये घेतले जाणार नाहीत. पण काय असे आहेत तर तुम्हाला ITC रिटर्न फायलिंगचे जे फॉर्म आहेत, GSR 1, GSR 3B, 2A, 2B, ITC, पेमेंट ऑफ टॅक्स, हे आपण अगदी यातले बारकावे सगळे बघणार. आणि काही प्रोविजन असे आहेत, व्हॅल्युएशन आहे, हे प्लेस ऑफ सप्लाय, काहीतरी माहिती पाहिजे. जेवढं कळेल तेवढं कळेल, अदरवाईज तुम्हाला गरज लागली तर तुम्ही ते बघणार. पण तुम्हाला गरज लागणारच आहे ते GSR 1, 2A, 2B, 3B, ITC, पेमेंट ऑफ टॅक्स, त्या प्रोव्हिजन जास्त वेळ देऊन मी घेतो. बाकीच्या ह्या आहेत त्या गरजेनुसार कमी जास्त. पहिले मी प्लेस सप्लाय घेत पण नव्हतो, त्यांना वाटलं की ठीक आहे थोडंफार तरी सांगावं. त्याच्यावरती अगोदरचा एक तास गेला आहे, आजचा वेळ याच्यावरच गेला. 1.5 क्लास म्हणजे 3 तास तरी याच्यावरती आपण घालवले असे. हा सेक्शन एक्झाम्पशनचा आहे. एक्झाम्पशन तुम्हाला काय माहिती एक्झाम्पशन बद्दल, हा वेगळा विषय. जर सप्लाय संपला, एक्झाम्पशन बद्दल तुम्हाला काय माहिती. जसं जसं एक हां जसा एक सप्लाय आहे तो टॅक्सेबल आहे, टॅक्स कलेक्ट करायचा आहे. तसं एक्झाम्पशन आहे की इथे हा सप्लाय आहे पण इथे टॅक्स नाही घ्यायचा. ओके. आता काही गुड्स असे आहेत, काही सप्लाय असे आहेत की ज्यावरती टॅक्स देणं हे काय नैतिकदृष्ट्या योग्य नाही. तसं एखादा व्यक्ती डॉक्टरकडे गेला, तर डॉक्टरने तपासलं, ठीक आहे बोलले ह्या गोळ्या घे, औषधं घे, काय टेस्ट कर, 500 रुपये फीज आहे, GST दे 18% 90 रुपये. तुम्ही पेशंट आहात, तुम्हाला कसा फील होईल की अरे हे काय 500 रुपये जर घेतले डॉक्टरनी, वरती 90 रुपये. औषधावरती पण GST असतो, पण इन्क्लुझिव्ह ऑफ कॉस्ट आपण ते वस्तू औषधं घेतो काही कळत नाही.
पण डॉक्टरला जर का अशा प्रकारे डॉक्टर फीज मागायला लागला, कलेक्ट करायला लागला जीएसटी, एखाद्या माणसाचं ऑपरेशन आहे, मग त्यामध्ये 1000 रुपये जीएसटी लागेल. तर अशा काही सर्व्हिसेस आहेत की ज्यामध्ये नैतिकदृष्ट्या जीएसटी घेणं योग्य नाही. अशा काही सर्व्हिसेस किंवा गुड्स या माफ करायच्या असतील, त्याचा करमुक्त करायच्या असतील, तर त्याची प्रोव्हिजन CGST ॲक्टमध्ये सेक्शन 11 मध्ये आणि IGST ॲक्टमध्ये सेक्शन 6 मध्ये. ओके, त्याच्यामध्ये 3 सेक्शन आहे आणि एक खाली एक्सप्लेनेशन आहे. पण कसं बघितलं सेक्शन 9 मध्ये की गुड सर्व्हिसेस सप्लाय केल्या, सप्लाय हा इव्हेंट आहे जीएसटी मधला, तर त्याच्यावरती टॅक्स लागेल. पण CGST मध्ये 20% जास्त टॅक्स असणार नाही, AGST मध्ये 20% टॅक्स असणार नाही. इंटरनेट सप्लाय होत असेल तर 40% जास्त जीएसटी त्या रेट नोटिफाय होणार नाही. पण कुठल्या गुड्सला, कुठल्या सर्व्हिसेसला किती टॅक्स आकारणी होईल हे नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंट सांगेल. तसं इथे पण तसंच आहे, ते पण तसंच आहे. वेअर द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज नेसेसरी, गरजेचं आहे, इन द पब्लिक इंटरेस्ट सो टू डू इट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन काढून सांगेल. एक्झाम्प्ट जनरली आयदर ॲब्सोल्युटली और सब्जेक्ट टू सच कंडिशन्स. आता ॲब्सोल्यूट एक्झाम्पशन एक वेगळं असतं. ॲब्सोल्यूटचा अर्थ असा आहे की काही कंडिशन नाही. वैद्यकीय सेवा आहे हे ॲब्सोल्युटली एक्झाम्प्ट आहे, किंवा सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी स्पेसिफाईड देअर इन गुड्स और सर्व्हिसेस और बोथ ऑफ एनी स्पेसिफाईड डिस्क्रिप्शन फ्रॉम द होल और एनी पार्ट ऑफ द टॅक्स लेव्हिएबल देअर ऑन विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी स्पेसिफाईड इन सच नोटिफिकेशन काढेल. त्यात एक्झाम्पशन ॲब्सोल्युटली असेल किंवा काही अटी शर्तीवरती असेल. ओके, एखादी सर्व्हिस आहे ती जर चॅरिटेबल ट्रस्ट देत असेल आणि ती सर्व्हिस कुठली आहे ती देत असेल तरच एक्झाम्पशन आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर जर चॅरिटेबल इन्स्टिट्यूट नाही आहे, चॅरिटेबल ट्रस्ट नाही आहे, तर एक्झाम्पशन नाही. इथे काय झालं, एक्झाम्पशन कंडिशनल आहे. देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे, कुठल्या परिस्थितीत कशा प्रकारे घेतलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. पहिले काय होतं, हॉटेलला तुम्ही राहायला गेला तर जी राहण्याची जागा आहे तिकडे एक ठराविक अमाऊंटपर्यंत काय होतं, जे भाडं घेतलेलं त्या राहण्याच्या जागेचं त्याच्यावरती एक्झाम्पशन होतं. जे अप टू जर का 1000 जर का भाडं आहे त्या जागेचं तर एक्झाम्पशन होतं. जर 1000च्या वरती भाडं आहे तर एक्झाम्पशन नाही. कळलं? डॉक्टरचं कसं आहे, फीज किती पण घेऊ, डॉक्टरकडे तुम्ही गेला, डॉक्टर जे चार्जेस घेईल त्यावरती जीएसटी ॲप्लिकेबल नाहीच आहे. इथे काय झालं, ॲब्सोल्यूट एक्झाम्पशन आहे, काही अटी शर्तीवरती नाही आहे, काही कंडिशन नाही आहे. हे जनरल एक्झाम्पशन म्हणतात, जनरल एक्झाम्पशन. हे जे आहे हे एक्झाम जनरली. आणि दुसरं असतं एक स्पेशल ऑर्डर काढून एक्झाम केलं. आता विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्ती सप्लाय करतोय, समजा एक भूकंप आला, पूर आला, तर गव्हर्नमेंट त्यांना मदत करतं ना. तर गव्हर्नमेंट काय असे NGOज आहेत, ट्रस्ट आहेत, त्यांना सांगा की तुम्ही त्यांना मदत करा. आमच्याकडे तेवढा फंड नाही आहे, बरेच असे NGOज वगैरे सामाजिक संस्था आहेत त्या मदत करतात. गव्हर्नमेंट त्यांना काय सांगतं की तुम्ही त्यांना सप्लाय करा ना, तुम्ही गुड्स द्या, ते गुड्स तुम्ही त्याच्याकडनं परचेस कराल ना, आम्ही स्पेशल ऑर्डर काढून त्यावरचा GST देतो, माफ करू शकतो. स्पेशल ऑर्डर काढून की तर पूर आला आहे, लोकांना कपडेच नाही आहेत, तुम्ही त्यांना कपडे घेऊन द्या, त्यांना तुम्ही चादरी ब्लँकेट वगैरे घेऊन द्या, ते परचेस करा. सप्लायरला आम्ही सांगू की हे गुड्स एक्झाम करा. जीवनावश्यक वस्तू आहे ज्यावरती काय कर असेल आणि ज्या त्यांना देणं गरजेचं आहे ते एक्झाम करा. काही मशिनरीज आहेत, समजा आता असं एक्सरे काढतात, आणखीन काय करतात, अशा बऱ्याच वस्तू आहेत. समजा काही आदिवासी लोक आले तर एखाद्या लॅब हे चेक करण्याने बोलतो की आम्ही त्यांच्याकडनं 50%च फीज घेतो किंवा त्यांना आम्ही 20%च फीज घेतो.
आपल्याकडे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही जास्त चार्जेस घेत नाही. म्हणून तुम्ही आम्हाला काय करा, जे काय मशीन आहे तर काय असतं, MRI ना, काय CT स्कॅन MRI तशा मशीन, हां त्या मशीन लाखो करोडोमध्ये लाखोमध्ये येतात. तर काही ट्रस्टचं असं हॉस्पिटल असतं किंवा असं त्यांचं चेकिंग करायला ते मशीन घेऊ इच्छितात की आम्हाला हे लोकांकरता गरिबांकरता सर्व्हिस द्यायची आहे, तुम्ही GST माफ करा, स्पेशल ऑर्डर तुम्ही काढा, GST माफ करा. मग गव्हर्नमेंट ह्याला सांगा की तुम्ही आम्हाला रिपोर्ट करायचा की तुम्ही किती लोकांना अशा प्रकारे सप्लाय केला, किती लोकांना तुम्ही MRI CT स्कॅन केलं की जे त्यांचा आर्थिक स्तर थोडा खालच्या लेवलचा होता. जर तुम्ही दरवर्षी ठराविक अमाऊंटच्या वर त्यांना जर का सप्लाय केला ठराविक लोकांना, तर तुम्हाला आम्ही एक्झेम्पशन देऊ. अदरवाईज तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल, एक्झेम्पशन विड्रॉ होईल. अटी शर्तीवरती स्पेशल ऑर्डर काढून where the government is satisfied that it is necessary in the public interest so to do, it may on the recommendations of the council by special order in each case under circumstances विशिष्ट परिस्थितीमध्ये एक्सेप्शनल नेचर, अपवादात्मक नेचरमध्ये, टू बी स्टेटेड इन सच ऑर्डर एक्झाम फ्रॉम पेमेंट ऑफ टॅक्स एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ ऑन विच टॅक्स इज लेव्हिएबल. जे टॅक्स लागणार आहे तो ते माफ करू शकतात स्पेशल ऑर्डरमध्ये, पण विशिष्ट परिस्थितीमध्ये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्पेशल ऑर्डर काढली जाऊ शकते. ठीक आहे ना. म्हणजे इथे काय करतं, करमुक्त हे जे हा जो ऑप्शन आहे करमुक्त करण्याचा, एक विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमध्ये विशिष्ट लोकांना गव्हर्नमेंटला काय करायचं आहे, टॅक्स नाही कलेक्ट करायचा, तो टॅक्स त्यांचा माफ करायचा. हे नोटिफिकेशन काढलं जाईल आणि स्पेशल ऑर्डर ही त्याला दिली जाते. मग ते ऑर्डर घेऊन सप्लायर दाखवतात, ही आमच्याकडे ऑर्डर आहे, मला तुमच्याकडनं एक गुड्स घेतले तर आम्हाला किंवा सर्व्हिस घेतली तर आम्हाला काय मिळणार आहे, त्यात माफी मिळणार आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सप्लाय करा. मग त्याप्रमाणे तो सप्लाय होतो. त्याची एक कॉपी ते ठेवून घेतात. तर त्यांच्याकडनं जर डिपार्टमेंटने मागणी केली, तुम्ही ही वस्तू विकली, GST का नाही भरला, त्यावेळेला ह्यांना विकलाय बघा, ही ऑर्डर आहे, एक्झाम केलं आहे म्हणून आम्ही एक्झाम्शन केलं. द गव्हर्नमेंट मे इफ it considers necessary or expedient so to do for the purpose of clarifying the scope of applicability of any notification issued under section 11(1) किंवा स्पेशल ऑर्डर 11(2) मध्ये इन्सर्ट अँड एक्सप्लेनेशन, एखादं एंट्री आहे त्याच्या खाली एक्सप्लेनेशन येतं. ही एंट्री आहे, त्या खाली एक्सप्लेनेशन आहे. ओके, हे जे एक्सप्लेनेशन आहे यांनी काय होतं, जे वरती दिलेलं आहे ते क्लिअर होतं. हे जे एक्सप्लेनेशन आहे हे क्लिअर करतं. ॲक्वायरिंग बँक मीन्स फॉर द पर्पज ऑफ दिस एंट्री, ॲक्वायरिंग बँक मीन्स वरती आलं आहे सर्व्हिसेस बाय अँड ॲक्वायरिंग बँक, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, अशा प्रकारचे एक्सप्लेनेशन एंट्री नंबर 34 आहे, एंट्री नंबर 39A आहे, त्या खाली दिलेलं आहे एक्सप्लेनेशन. हे जे एक्सप्लेनेशन आहे जेव्हा ते ॲक्च्युली नोटिफिकेशन काढलं, ह्या नोटिफिकेशनमध्ये काही नवीन एंट्रीज गव्हर्नमेंट ॲड करू शकतं किंवा एक्झिस्टिंग एंट्रीमध्ये जर गव्हर्नमेंटला वाटलं की एक्झिस्टिंग हे नको द्यायला, ते विड्रॉ करू शकतो. हे चालू असतं. द गव्हर्नमेंट मे if it is considered necessary for expedient so to do for the purpose of clarifying the scope or applicability of any notification issued under section 11(1) or order issued under 11(2), insert an explanation in such notification or order as the case may be by notification at any time within 1 year. ही एंट्री ॲड केली, नोटिफिकेशन काढलं, तर एका वर्षामध्ये काही एक्सप्लेनेशन टाकलं जाऊ शकतं. 11(1) किंवा ऑर्डर 11(2) and every such explanation shall have effect as if it had always been the part of the first such notification or order. एखादी एंट्री 1 जुलै 2023 ला ॲड झाली,
ओके, त्यातनं एक एक्झाम्शन गव्हर्नमेंटने दिलं. तर त्याविषयी काही क्लेरिफिकेशन करायचं असेल तर 1 जुलै 2023 ते 30 जून 2024 हा एक वर्ष आहे. त्यात ते एक्सप्लेनेशन कधी इन्सर्ट करू शकतात आणि जेव्हा ते इन्सर्ट करतील ते एक्सप्लेनेशन, सपोज त्यांनी आता जानेवारीत केलं तर ते 1 जुलै 2023लाच इन्सर्ट केलं आहे, हा त्याचा इफेक्ट जो आहे हा तेव्हापासून लागू होईल. एक्सप्लेनेशन आज दिलंय पण इफेक्ट लागू कधीपासून होईल? 1 जुलै 2023 पासून होईल. ओके, इथे एक्सप्लेनेशन आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन वेअर एन एक्झम्पशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ फ्रॉम द होल or part of the tax leviable thereon has been granted absolutely, the registered person supplying such goods and services or both shall not collect the tax in excess of the effective rate on such supply of goods or services. फुल्ली एक्झाम केलंय ॲब्सोल्युटली तर ते एक्झाम राहील. जर पार्टली एक्झाम केलंय ॲब्सोल्युटली काय कंडिशन नाही आहे तर त्याला टॅक्स कलेक्ट करता येणार नाही. टॅक्स रेट जर 12% आणि कलेक्ट 6% केलं, 6% एक्झाम केलंय तर त्याला 6% कलेक्ट करावाच लागेल. कारण ॲब्सोल्यूट एक्झाम्शन असेल तर टॅक्स एक्झाम्प्ट आहे तर एक्झाम्प्ट आहे, तो टॅक्स कलेक्ट नाही करू शकत. जर मी एक्झाम्स अप्लाय करतो ना तर तो एक्झाम्स अप्लाय करण्याकरता जर मी काय इनवर्ड्स अप्लाय घेतो त्यावरती मी इनपुट टॅक्स पे करतो तर मला त्याचं क्रेडिट नाही घेते. आलं लक्षात? कोणी कोणाकडनं घेऊ, डिस्ट्रीब्युटर आहे, ट्रेडर आहे, होलसेलर आहे, बघा त्यात जर का एक्झाम्शन आहे, मी एक्झाम्स अप्लाय जर करत असेल आता समजा मी मिल्क सप्लाय करतोय, ओके, आता मिल्क सप्लाय करण्याचं बिल जर का एक्झाम्प्ट आहे तर मिल्क सप्लाय करण्याकरता मी जर का इनपुट टॅक्स कुठल्याही प्रकारे पे करीन, ओके. आता मी मिल्क ठेवण्याकरता एक फ्रीजर आहे, त्याला मेंटेनन्स रिपेअरिंग करायला होतं, रिपेअरिंग केलं, एक 2,000 रुपये पे केले, त्याच्यावर 360 रुपये GST पे करून मला बिल आले. त्या 360चा मला ITC घेता येत नाही कारण की मी बिल ज्या फ्रीजरमध्ये ठेवलं तो फ्रीजर काय केलं, रिपेअर केला, एकदम सप्लाय बिल, त्याकरता मी जो इनपुट टॅक्स पे करेन त्याच्या मला इनपुट टॅक्स कधी घेता येत नाही. जर एक्झाम्पशन ॲब्सोल्युटली आहे तर तुम्ही एक्झाम केलं तर एक्झाम्प्ट आहे, पार्टली एक्झाम्प्ट आहे, फुल्ली एक्झाम्प्ट आहे. जर 12% टॅक्स रेट आहे आणि सांगितलं की ह्या परिस्थितीमध्ये ह्या गुड्सवर सर्व्हिसेसवर तुम्ही 6% कलेक्ट करा, अशा परिस्थितीमध्ये तर 6%च कलेक्ट करायचे, एक्स्ट्रा कलेक्ट नाही करायचे. म्हणजे असं एखादा आपल्याला का करेल की टॅक्स कलेक्ट करू म्हणजे आपल्याला ITC मिळेल, आहे ना. तर तसा चॉईस नाहीये. हां, काय नुकसान आहे? नाही मिळणार ना. मग कसं होतं, त्यांनी मशीन परचेस केली मॅन्युफॅक्चररकडनं किंवा डिस्ट्रीब्युटरने किंवा मॅन्युफॅक्चररने ती मशीन बनवली, त्याकरता त्याला जे काही इनपुट्स वापरले गेले असतील त्यांनी काही टॅक्स कलेक्ट न करता ते सप्लाय केलाय. टॅक्स घेतला असता तर त्याला ITC सेट ऑफ मिळाला असता, प्लस कॅशही भरायला लागली असती ना, त्याला लॉस काय? जर 1 करोडची मशीन बनवायला 50 लाख रुपये खर्च आला समजा, 50 लाखावर त्यांनी 1 करोडची मशीन आहे ती विकली तर किती येईल? 18 लाख टॅक्स कलेक्ट केला असता की नाही? ओके, त्याला सांगितलं 1 लाखाची मशीन होती, टॅक्स कलेक्ट करू नको. त्याला मशीन बनवायला 50 लाख रुपये खर्च आला असेल समजा, त्यावर त्यांनी 9 लाख रुपये टॅक्स भरला असेल इनपुट टॅक्स, तर तो ITC नाही घ्यायचा आहे. त्यात नुकसान काय त्याचं? जर 18 लाख कलेक्ट केले असते तर 9 लाखाचा ITC मध्ये 9 लाख सेट ऑफ झाला असता आणि 9 लाख कॅश भरायला लागले असते, त्याचा फायदाच आहे ना. लॉस कुठे? स्पेशल ऑर्डरच मला सांगतो ना. त्याच्यामध्ये समजा आता मी मॅन्युफॅक्चर गव्हर्नमेंट त्यांच्याकडनं तुम्हाला टॅक्स कलेक्ट करून भरायचा असतो ना. मी टॅक्स कलेक्ट करतो आणि तोच भरतो ना. तो भरताना फक्त काय होतं मला की मी 9 लाखाचा ITC आहे तो सेट ऑफ करतो, 9 लाख कॅशमध्ये भरतो.
असं आहे ना. हां, जर 18 लाख तुम्हाला घ्यायचेच नाही, भरायचेच नाही, तर हे 9 लाख जे आहेत, हे त्या मशीनच्या अगेन्स्ट जो खर्च आलाय त्याचा आयटीसी नाही घेता येणार. तो रिस्ट्रिक्ट होईल. तर होईल ना, त्याला काय आहे? तो रिस्ट्रिक्ट होणारच आहे. फायदा नुकसान असा विषय नाही हा. तरतूद अशी सांगते की जर का तुम्ही आउटपुट टॅक्स कलेक्ट केला तर ते गुड किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याला तुम्ही जो इनपुट टॅक्स पे केलाय तुम्ही तो आउटपुट टॅक्समध्ये सेट ऑफ घेऊ शकता. आणि जर आउटपुट टॅक्स कलेक्ट नाही करत आहे तर इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचा विषयच नाही, कारण टॅक्स कुठला भरायचाच नाहीये, त्यामुळे सेट ऑफ करायचाच नाहीये. बस. मी त्या तरतुदीमध्ये तोडू नका फायदा किंवा नुकसानच्या. आउटपुट टॅक्स आहे ते इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या. आउटपुट टॅक्स नाही आहे, एक्झाम्स अप्लाय करतोय ते इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आता जर मी एक्झाम आणि टॅक्सेबल दोन्हीच अप्लाय करतो, एक्झाम आणि टॅक्सेबल दोन्हीच अप्लाय करतो, जसं मिल्क सप्लाय करतो आईस्क्रीम पण सप्लाय करतो. आता मी आईस्क्रीमला वेगळा फ्रीजर वापरला, मिल्कला वेगळा वापरला, तर आईस्क्रीमचा फ्रीजर आहे त्याचा मला आयटीसी मिळेल, त्याचा रिपेअरिंगचा आयटीसी मिळेल. पण केव्हा केव्हा आपण सेपरेट नाही करू शकत. तर रेंट आहे, रेंटवरती जीएसटी पे करतो किंवा जी ऑडिट फी पे करतो ती या संपूर्ण बिझनेसची आहे. मग त्याचा आयटीसी हा वाटून घ्यायला लागतो आणि ती वाटणी करण्याकरता रूल 42 आणि रूल 43 बनवलेले आहे. अशा प्रकारे वाटून घ्यायचं आयटीसी, म्हणजे किती आयटीसी इलिजिबल आहे, किती रिस्ट्रिक्ट केला जाईल, हे रूल 42 त्याच्या सांगते. आलं लक्षात. जर मी एखादी सर्व्हिस एकदम सप्लायच्या अगेन्स्ट घेतली, गुड्स त्याच्या एकदम सप्लाय प्रोव्हाइड करण्याकरता इनपुट सर्व्हिसेस कॅपिटल गुड्स घेतले, तर त्याचा आयटीसी मला मिळणारच नाही. पण मी एका फ्रीजरमध्ये मिल्क पण ठेवतो आणि आईस्क्रीम पण ठेवतो, तर मला वाटणी करायला लागेल. रिपेअरिंग सर्व्हिस घेतली तर मला आयटीसीची वाटणी करायला लागेल. मग त्याकरता रूल 42 आणि 43 समजलं ना काय. जिकडे गुंतागुंत आहे तर तुम्हाला ती गुंतागुंत समजून घ्यायला लागेल, आणि जिकडे स्टेट फॉरवर्डली होऊ शकतं तिकडे स्टेट फॉरवर्डली आहे. आयटीसी हा एक बेनिफिट आहे, त्याबद्दल काय माझं म्हणणं नाही, पण प्रत्येक वेळेस फायदा तेवढा असा विचार नाही करता. इथे या प्रकारे आयटीसी मिळेल मिळेल, इथे आयटीसी नाही मिळणार नाही मिळणार, इथे आयटीसीची वाटणी करायला लागेल वाटणी करायला लागेल, बस. ऑप्शन 3 आहे. हे माझ्याकडे एक 100 रुपये इनपुट टॅक्स आहे. ओके, मी एक आउटवर्ड सप्लाय करतो, जर टॅक्सेबल आहे तर मला 100 रुपयाचा आयटीसी घेता येईल. ओके, मी 100 रुपयाचा इनपुट टॅक्स पे केला आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता, तर मला या 100 रुपयाचा आयटीसी इलिजिबल राहील. पण तेच माझा आउटवर्ड सप्लाय हा टॅक्सेबल नाही आहे, हा एक्झाम्प्ट आहे, हा एक्झाम्प्ट आहे, तर मला या 100 रुपयाचा आयटीसी मिळणार. ओके, मी 100 रुपये इनपुट टॅक्स पे केला, त्यातनं मी पार्टली टॅक्सेबल सप्लाय करतो आणि पार्टली एक्झाम सप्लाय करतो, असे. ओके, म्हणजे मी प्रॉडक्ट ए घेतलं, बी घेतलं, सी घेतलं. प्रॉडक्ट ए माझं टॅक्सेबल सप्लायला पण लागतं, प्रॉडक्ट ए एक्झाम सप्लायला पण लागतं. तर जेवढ्या प्रमाणात मी एक्झाम सप्लायला वापरला असेल प्रॉडक्ट ए, तेवढा तर आयटीसी मला घेता येणार नाही. जेवढं मी वापरलं टॅक्सेबल सप्लायला तेवढं आता आयटीसी घेता येईल. मग तो कशा प्रकारे घेईल, त्याची पद्धत काय असेल, त्याकरता रूल 42. ओके, आता हे सगळं आपलं जे काय बॅकग्राऊंड चाललंय यातनं मला जीएसटी 3B मधला जे काय आयटीसीचा जो त्यातला पार्ट आहे तो घ्यायचा आहे. मला यायचं आहे कुठे, फोकस करायचं आहे कुठे, आणि सगळं बॅकग्राऊंड बनवतोय मी.
हा 3B आहे. तर इथे जेव्हा येणार मी, तेव्हा इथे बघा, इथे दिसतात रूल 38, 42, 43, 17(5), ITC रिव्हर्सल. ITC केव्हा घेता येत नाही? आता तुम्हाला टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय हे जसं क्लिअर होत जाईल तसं मग ह्या तरतुदी ज्या घेतल्या गुंतागुंती आहेत ह्या तुम्हाला कळतील. ओके, आता तुम्हाला इकडे हे POS रूल आलं तर तुम्हाला माहिती पाहिजे की POS कशा करताय, का काय आहे. हा एवढाच फक्त पॉईंट कळावा, ITC रिस्ट्रिक्टेड ड्यू टू POS रूल एवढाच कळावा, याकरता मी POS घेतो, प्रिसॉप सप्लाय. हे कळतं हा हा नाही मिळणार. तेवढं कळलं जेवढं आपण बोललो आहेत ना तरी पुरेसे. बाकी तुम्हाला त्यातली किती गरज लागेल मला माहित नाही. ओके, हॉटेलला माणूस राहिला, महाराष्ट्राबाहेर गेला, हॉटेल नाही राहिला, बिझनेस पर्पज गेला, हॉटेल त्याला CGST जेटीच लागेल. पण लोक काय करतात, त्या जेटी नंबर देतात, तो नंबर लावतो, तिथे तिथे येतं टूबीमध्ये की त्याने GST भरलेला आहे, पण त्याचा ITC घेता येत नाही. ITC रिस्ट्रिक्टेड. त्यामुळे हे अमेंडमेंट होऊन हा फॉर्म थोडा चेंज झाला आणि त्यानंतर असा आला मागच्या वर्षीपासून, अगोदर असं नव्हता. लक्षात ना. आता हे असे जेवढ्या गोष्टी आहेत 1, 2, 3, 4, 5 हे सगळं मला क्लिअर करायचं आहे, पण सगळे लोक येत नाही. मग मी काहीतरी साईडचे टॉपिक असे घेत सुरू केले. मग हा ज्यांचा मिस झाला तर मग त्यांना काय उपयोगच नाही असं होईल. असं आहे ना. हां, तोपर्यंत काय करायचं? तर आणखीन मग 4 क्लास होतील, अजून 4 क्लास असेच घ्यायचे, 4-5 क्लास. आणि हे कसं होतं, तर मला हा अनुभव आला तेव्हा मी केलेला हा टॉपिक जो आहे प्रिसॉप सप्लाय हा कधी कमी लोकात घेऊन टाकू, व्हॅल्युएशन चला कमी आहे घेऊन टाकू, असं करून ते घेत. तर एक्झाम्शन आहे, थोडा वेळ होता, हेही सांगितलं मी तुम्हाला. आता टाईम ऑफ सप्लाय तो घेईन उद्या. आणखीन पुढे मला मग सुरूच करायला लागेल इनपुट टेस्ट करेल आहे ना. सप्लाय टॉपिक आहे, तो घेऊ शकतो, तो घेऊ शकतो. अजून सेक्शन 7 आहे, 8 आहे, तो घेऊ शकतो. 7, 8 झाला, 9, 10 घेतलेत आपण. आता हा 11वा एक्झाम्शन आहे. टाईम ऑफ सप्लाय 12, 13, 14 आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय 15 झाला. रजिस्ट्रेशन 22 ते 30 झाले. टॅक्स इनवॉइस 31 ते 34 झाले. उरलं काय मधला ITC 16 ते 17, 18 आहे, तेच उरतात. मग तेच घ्यायला लागेल. पेमेंट ऑफ टॅक्स त्याला लागू नये. सेक्शन 50, 49, 50 आहेत ते ह्याला लागू नये. इंटरेस्ट, लेट फीज हे सगळे त्यातच विषय आहे. रिटर्न भरला, आता जो भरलेला व्याज कसा आहे दिसतो, हा असा आहे ना, भरायचे अजून भरून झाला तर नोव्हेंबर दाखवतो तुम्हाला कसं भरलेलं आहे. हा फाईल आहे. पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट आणि लेट फीज किती आहे इथे दिसतं. आणि फायनली भरल्यानंतर मग फाईल केला ना 3B हे असं आहे. हे सगळं मला तुम्हाला क्लिअर करून द्यायचं आहे. कुठे मग हे सगळं तुम्हाला मला क्लिअर करून द्यायचं आहे की काय हे भरण्यापूर्वी येत नाही, भरल्यानंतर येतं. त्यांनी फाईल केला आहे ना, भरला ना, ITC घेतला ना, हेच आहे. हे सगळं तुमच्या कामातच आहे, जे तुम्ही जे काय करता काम यात तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे. आता हे सुरू झालं नंतर कोणी आलं म्हणजे काही कळणारच नाही, मग काय राहिलंच नाही. मग हे एकदा झालं, एकदा पुढे तर मग पुढे काय, मग असेसमेंट, स्क्रुटिनी, डिमांड रिकव्हरी कधी काढतात, ऑफेन्स पेनल्टीज, हे जे टॉपिक आहेत हे सेक्शन 50 नंतरचे आहेत. आता सेक्शन 50 मध्ये बाकी सेक्शन आपले झाले जे घ्यायचे ते, मग ITC घ्यायला लागेल. ITC घेतला मग पेमेंट आणि इंटरेस्ट हे घेतलं, मग काय राहणारच नाही. थांबूया.